माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी आणि जे पण संविधानाला मानतात असे सर्व माझ्या भारतातील आणि महाराष्ट्रातील लोकांनो, त्यानंतर माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख, जे आज 90 वर्षापेक्षा जास्त आहेत, ज्यांची मयत 1965 ते 70 दरम्यान हे जे आर्य विदेशी यहुदी, नाझी आणि निजामी मराठा या सर्वांनी, जे हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेटर आतंकवादी आहेत, ह्या लोकांनी काढलेली होती दादांनो. पण आज कांचीरामजीची चळवळ जेव्हापासून सुरुवात झाली तर एंडपर्यंत त्यांच्यासोबत राहिलेले आहे आणि आताही ते जिवंत आहेत. ते माझे प्रेरणास्थान आहेत आणि सत्य इतिहास लिहिलेला आहे त्यांनी. असे माझे प्रणेते डॉक्टर मामा देशमुख साहेब. तसेच माझे भागीदारी मोर्चाचे प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी मलिक साहेब, बलराज मलिक साहेब आणि जेवढे काही माझे आहेत, ADR असो कोणी असो, सर्व माझे मित्रमंडळी. आणि त्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये आज एवढं स्वार्थ वाढलेलं आहे दादांनो. शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, जिजाऊ याच्या नावाने त्याच्या नावाने एवढ्या संघटन झालेल्या आहेत आणि सगळ्या संघटन ह्या पॉलिटिकल पार्टीशी कनेक्टेड असून त्यांचा धंदा हा जो आहे फक्त पैसा कमवणे. कारण हजारो वर्षापासून आपल्याला शिक्षण नाही या देशातील लोकांना. बघा दादांनो, 5000 वर्ष अगोदर आपल्या देशामध्ये बुद्ध धर्म होता. हे जे आर्य 10व्या मौर्य राजा बृहदत्तची हत्या, हे जे आलेले आहेत युरेशियामधनं, यहुदी, आर्य, विदेशी, नाझी, हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर लोकांनी, ज्याचं हेड होतं चंद्रगुप्त, ज्याचं हेड होतं पुष्पशुंग, त्यांनी 11वा मौर्य राजा बृहदत्त याची हत्या केली. आणि काय सांगितलं, जे काही बुद्धाचे प्रचार त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं आणि एवढी दहशत तयार केली दादांनो. मनुस्मृती म्हणजे मनासारखं, त्यांना जे वाटेल ते करणार. आणि बघा, हिटलर हा 20 वर्षासाठी झालेला आहे, ज्याचा जन्म 1889ला 30 एप्रिल 1889ला हा ऑस्ट्रेलियात झालेला आहे. आणि वयाच्या 15व्या वर्षी तो फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये इन्व्हॉल्व झाला. त्यानंतर तो लढता लढता गेला जर्मनीमध्ये. तेव्हा त्याचं वय 23-24 वर्षाचं होतं आणि त्यांनी असंच तिचं विद्रोह केलं. त्याला देशद्रोहाची शिक्षा झाली. 5 वर्षांनी 2 वर्षात सोडून दिलं. आणि त्याने सांगितलं, मी हे करेल, मी ते करेल, मी असं करणार, मी तसं करणार. आणि त्यांचं चिन्ह हे स्वस्तिक होतं. असं करत 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 त्यांनी सगळं ज्युडिशनरीला डिझॉल्व केलं, पार्लमेंटला डिझॉल्व केलं आणि स्वतः बसला. आणि बघा दादांनो, एवढं वर्चस्व केलं. आणि 39मध्ये त्याच्यामुळे वर्ल्ड वॉर झालेला आहे सेकंड. आणि त्यानंतर बघा, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये हिरोशिमा नागासाकी जापानमध्ये काय झालेलं आहे. आणि त्यानंतर दादांनो, इंग्रजांनी म्हटलं, ते पण इन्व्हॉल्व होते की आम्ही जातो इथून निघून. आणि यांनी बघा, सगळ्या जे बुद्धाचे प्रचारक होते, शराव नदीमध्ये डोकं कापून टाकलं आणि एवढी दहशत केली. आणि काय सांगितलं, इथले जे मूळ निवासी लोक आहेत, SC ST OBC 90%, त्यांना सांगितलं की आम्ही ब्रह्माच्या तोंडातून जन्म झालेला आहे, भावातनं क्षत्रिय, बिंबीतनं वैश्य आणि आमच्या 7000 जाती. आणि हे लोक बॅचलर आलेले होते. आणि यांनी सांगितलं
की तुमच्या ज्या 2 वर्षाच्या पोरीपासून तर बाईपर्यंत त्याच्याशी भोग करू आम्ही, मारू त्याच्या जीवघेऊ भोग करण्यासाठी. आणि तुम्ही जर एक तोंडातनं आवाज काढलात तर तुम्हाला मारू आणि तुम्ही शाळेत जायचं नाही. शाळेत जर गेलं तुमच्या कानात शिसा टाकू आणि तुमचं खून करू. बघा दादांनो, किती क्रूर नीती. असंच नाही म्हणत त्यांना, हिटलरपेक्षा 200 पटीने. हिटलर जगात एकटाच झालेला आहे, हे हिटलरपेक्षा 200 पटीने क्रूर आहेत. राजे महाराजे झालेत दादांनो. मोगल राजाने कधी अन्याय अत्याचार केलेला नाही. बघा रेकॉर्ड. संतांना मारलं नाही, यांनी संतांना मारा, याला मारा, त्याला मारा, असं करत 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 सतीप्रथेमध्ये जिवंत 11व्या शतकामध्ये बघा, कबीरला मारलं, रैदासला मारलं, गुरु नानकला मारलं, काही संतांना मारलं. चक्रधर स्वामी बसेश्वर होते त्यावेळेस. नामदेव माझा चपलेने मारला, तिथं जाऊन तो झाला गुरुद्वारामध्ये. आणि त्यानंतर बघा दादांनो, 1600 शहाजी राजेचा जन्म झालेला आहे. आणि आमच्या देशामध्ये 16व्या सदीचा अगोदर 14व्या 15व्या जगा भारतामध्ये 500 राजे होते, मोगल राजे होते. आणि जे इथले राजे होते, उदाहरणार्थ महाराणा प्रताप, 9 बायका. आणि या लोकांनी काय केलं, आमच्या स्त्रिया शिकलेल्या नव्हत्या, यांनी त्यांच्या घरात पूजापाठ म्हणून केलेत. आणि राणी महाराण्या आमच्याच बाया ना. हे बाई घेऊन थोडी आलेले होते ना, मोगल आलेत ना, हे आलेत. आणि यांचं ब्लड रिलेशन झालं. आणि बघा दादांनो, 1594 किंवा 95ला शहाजीराजे भोसलेंचा जन्म झाला. आणि 1608मध्ये तुकाराम महाराजांनी बघा जगतसंत राजाला मारून टाकलं 42 वर्षी. आणि म्हणतात पुष्पक, कारण आम्ही शिकलो तर ते जे सांगतील ते करणार, ते मान्य. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला. बघा दादांनो, मुस्लिम सरदार नामी, एवढा मोठा राजा, स्वाभिमानी राजा, जगात त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. मुस्लिम सरदार नामी लोक. आणि कल्याणचं एका राजाची मुलगी आणली, खबरदार म्हटलं हात लावला तर, आणि शेतकऱ्याच्या डेट्याला हात लावता हात कापून टाकेल. त्यांचा मुलगा संभाजीराजे भोसले, 1657चा जन्म. 10 ग्रंथ लिहिलेत, एक सुद्धा लढाई नाही हारली. आणि बघा त्या संभाजी महाराजाचे या लोकांनी 32 तुकडे केलेत. निजामी, मराठा, आर्य, विदेशी, यहुदी, हिटलरपेक्षा 200 टाइम्स लोकांनी. राजे महाराजे म्हटल्यानंतर काय, त्याच्यात 2 म्हणजे ते जे राजे महाराजांचे यांचं जे जनरेशन आहे, याच्यात मोगल, यहुदी, नाझी, हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर, त्यानंतर मोगल, आणि त्यानंतर हे सगळं बी राजे महाराज. म्हणजे आर्य, यहुदी, विदेशी, नाझी, निजामी, मराठा. आणि या लोकांनी बघा दादांनो, त्या संभाजी राजाची सुद्धा हत्या केलेली आहे. 1689 संभाजी महाराजांनी 10 ग्रंथ लिहिले, एक सुद्धा लढाई नव्हती हरली. 1689ला जिजाऊ लढली, अहिल्याबाई होळकर लढली. ऐका धनगरानो, मी पण एसटीचा आहे, बिरसा मुंडाचं रक्त आहे. त्यानंतर कोणी विरोध करतो, गुढीपाडवा मनवतात. आहे का भारतात कुठं गुढीपाडवा? आणि गुढ्या उभारतात. एकही जण बोलत नाहीत. म्हणजे हे जे आहेत निजामी, मराठा, हे सुद्धा आर्य, विदेशी, यहुदी, नाझी यांच्यापेक्षा हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेट आहेत. बघा महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे ते. जेवढं मोगलांनी अन्याय अत्याचार केला नाही, आजपर्यंत इंग्रजांमुळे संविधान मिळालं, तेवढं अन्यायाचं होत आहे. आणि म्हणून मी जगाला सांगतो की जे 2 महामानवांच्या आपण इंडिया सोडून बाकी सगळं कंट्री सिम्बॉल ऑफ जर प्रगती करतायत त्यांच्या नॉलेज. आणि आज आमच्या महाराष्ट्रात नाही, भारतात काय दशा आहे. समता आणली 18व्या शतकामध्ये, इंग्रज आलेत. ज्योतिराव फुलेचा जन्म 11 एप्रिल 1827ला. शाळा काढली सावित्रीबाई फुले, फातिमा शेखने 1 जानेवारी 1860ला. त्यानंतर एक
हे हे झालं साऊथमध्ये नारायण गुरु त्यांनी मंदिरं काढली. आणि बघा 1874ला शाहू महाराज, बिरसा मुंडा, ज्योतिराव फुलेने गुलामगिरी शेतकऱ्यांच्या सुटलेलं आणि छत्रपती राजांची समाधी शोधून काढली, शिवजयंती केली. आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेटर आतंकवादी टिळकांनी गणेश जयंती सुरू केली. पेरियार रामास्वामी जन्म 78मध्ये. आणि त्यानंतर ज्योतिराव फुले गुलामगिरी शेतकऱ्यांचा सूट बघून 1885मध्ये या लोकांनी आतंकवादी काँग्रेस आणि 1925ला आतंकवादी आर्य जनसंघची स्थापना केलेली आहे. शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं आणि सांगितलं जो कोणी हे करणार नाही, शिकणार नाही त्याला 1 पैसा फाईन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब जन्म 14 एप्रिल 1891ला झालेला आहे. आणि बघा बिरसा मुंडा आपलं पेरियार रामास्वामीचा जन्म 78ला झालं. 1904मध्ये जो अलाहाबादला गेला त्या बिचाराला हाकललं आणि पत्राळे फेकतात, कुत्रे खातात, तिथून त्यांनी अन्न खाल्लं. 1919मध्ये बघा इंग्रजांनी यांचं 3% ज्युडिश मिळालं आणि 20ला परिषद घेतली. काय सांगितलं शाहू महाराजांनी? अरे माझ्या बहुजनांनो, 90% SC ST OBCच्या लोकांनो, आजपासून तुमचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार. शिवाजी आणि राजाचा पुतळा बिंदू चौकात उभारला. 22मध्ये बघा 60.5 फूट उंच, 1 बुक्कीनी रेड्याला खालं अशा शूर शाहू महाराजांचं यांनी खून करून पॉयझन देऊन 9 मे 1922ला खून केलेला आहे. 24मध्ये पेरियार रामास्वामींनी काँग्रेसकडून शपथ खाल्ली की मी ही जातीव्यवस्था तोडणार आणि नारा लावला, राम सीता लक्ष्मणची चपलाची माळा टाकून चेन्नईला फिरून सापाला सोडा न बामणाला कापा आणि 70% आरक्षण घेतलं आहे. हा आहे क्रांतिकारी बिरसा मुंडा आपला हे पेरियार रामास्वामी. त्यानंतर 25मध्ये यांनी आर्य जनसंघाची स्थापना केली. आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर लोकांनी. गांधीजी विरोधक होते. 31ला उपोषणाला बसला आणि रमाईचं निधन झालेल्या 35मध्ये 36मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC STला आरक्षण दिलं. आणि ते मी सांगितलं अगोदर हिटलरने वार केलं. 1942मध्ये इंग्रज म्हटले आम्ही जातो आता सेकंड वर्ल्ड वॉरला, आमचे पूर्वज लढले आहेत दादांनो. आणि त्यानंतर बघा त्या महात्मा गांधीजीला यांनी 30 जानेवारी 1948ला नाथुराम गोडसे आतंकवादी यांचाच मेंबर आर्य विदेशी यहुदी लोक 200 टाइम डिक्टेटर लोकांचं त्यांनी गोळी घालून मारलं. आणि इतके बेईमान लोक हे त्याचा सुनता केलं होतं. त्याचा PN गार्ड गेले होते. म्हणजे दंगली करायचा. आणि आमच्या आया बहिणी म्हणजे ते म्हणतात आम्ही देवाच्या औलाद आहोत, ती आमची आहे, आम्ही काही करू त्याला. बघा विचार करा. माझ्या जगातील लोकांना सांगतो मी, असं कुठं आहे का कुठल्या जगात? त्यानंतर बाबासाहेबला संविधान पीठात जाऊ दिलं नाही दादा. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी संविधान केलं. तर म्हणतात आम्हाला मनुस्मृती पाहिजे. जोगेंद्र मंडलने रिजाईन केलं आणि आदिवासी मुसळ तलवारचं टोकं बाबासाहेबला पाठवलं. आणि बाबासाहेबाचे एक मताचा अधिकार, आरक्षण म्हणजे रक्षण दिलं. त्यानंतर SC ST OBC मायनॉरिटीला सगळ्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य मिळवून दिलं. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर समता आणली. शाळेला सुरुवात करून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले बंधुत्व निर्माण केलं. शाहू महाराजांनी, छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देऊन आणि न्याय दिल्यासाठी एक मताचा अधिकार कशासाठी दिला? स्वाभिमानाने जगायला. शिक्षण हजारो वर्ष नाही, शिक्षण, पोट भरायला रोजगार आणि हेल्थ. आणि सांगितलं की प्रत्येकाने टॅक्स भरायचं. लोकांनी लोकांचा उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य, लोकशाही, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. आणि बघा दादांनो त्या काळात कोण शिकलेले होते?
तुम्ही स्वतः विचार करा. मी जे काय सांगतो तो फक्त आता आम्ही गुलाम झालेलो आहोत. पुढच्या पिढीसाठी आता बलिदानाची सुद्धा तयारी ठेवा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो दादांनो. बघा.